की बाबानो यमानं GR काढलाय, यमानं GR काढलाय की आता पोटा बिटाला याचं मी बंद केलंय, आता पोटा बिटाला याचं बंद केलंय. तो स्मशानभूमीत जायच्या आधी फेडल्याशिवाय याला स्मशानभूमीत नेणार नाही, की आता यमानं GR काढलाय. त्यामुळे फलटणपासून सगळ्यांचा हिशोब आता होतोय. कधीतरी या गोष्टी समोर येतात, कधीतरी हे गोष्ट घडायला लागते. आपण सगळेजण बघता अनेक जणांना मी बाहेर गेलो कोणी एवढे गुदगुल्या व्हायच्या माझ्या वगैरे झाली. म्हणजे मी पहिल्या दिवसापासून संघर्ष केला, जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला, पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा संघर्ष केला. आणि अशी एक वेळ नाही की ज्या दिवशी मी संघर्ष केला नाही. निवडणूक आली माझ्यावर गुन्हा दाखल झाला असं कधी घडलं नाही. या सगळ्या परिस्थिती आपण अनुभवल्या. तर सगळ्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने मला मार्ग काढून दिला, लोकांनी माझा विश्वास ठेवला. आता बघताय तुम्ही कोण कुठं गेलाय, पण लढायची ताकद जयकुमार गोरेमध्ये आहे. सगळ्या संकटाचा सामना करण्याची ताकद गावडे साहेब जयकुमार गोरेमध्ये आहे. अनेक वेळा मला अडवलं, पण हा जयकुमार गोरे या मानखटाच्या मातीचा सुपूर्द आहे. कधी कुणापुढे झुकला नाही, वाकला नाही. प्रसंग कसाही असू दे, प्रसंग कसाही असू दे, कधी झुकला नाही, कधी वाकला नाही. कदाचित मी बारामती सोबत तडजोड केली असती ना, माझी आमदारकी सोपी झाली असती. मला माझ्या राजकारणाचा त्रास कमी झाला असता. मी कधीतरी फलटणशी तडजोड केली असती, मी कधी साताऱ्याशी तडजोड केली असती, तर राजकारणाचा माझा संघर्ष कमी झाला असता, त्रास कमी झाला असता. पण मी माझ्या मानखटावच्या मातीला स्वाभिमानाने उभा नसतो करू शकलो. मी माझ्या माणसाला सन्मानाने कधी उभा नसतो करू शकलो. मी माझ्या मानखटावच्या मातीला पाणी नसतो देऊ शकलो. त्यामुळे मला किती त्रास झाला, मला किती अडचणी आल्या, त्या सगळ्या अडचणीवर मात करून संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुन्हा पुढे गेला. पण जाता जाता अनेकांना जेलमध्ये जायची भीती वाटायला लागली. मग कोण म्हणणार माझं वय एवढं आहे, मला पोलीस स्टेशनला कसं बोलवताय, माझी परिस्थिती खूप गंभीर आहे. सोनवणे साहेबांना माहिती आहे. आणि कोण माझ्यावर कसं येतोय म्हणून कुठनं निरोप देतोय. मी इथनं पुढे निवडणुकीला उभाच राहणार नाही, पण एकदा मिटवून घ्या. कोण जातोय देवेंद्र फडणवीस साहेबांचं पाय दाबतोय, कोण पाय चाटतोय, मला वाचवा. तर हा तुमच्या पुढे उभा राहिलेला जयकुमार गोरे कसलाही प्रसंग आला, कुणाच्या दारात कधी मदत मागायला गेला नाही. परिस्थितीशी संघर्ष केला जयकुमार गोरे, संघर्ष केला जयकुमार गोरे. कारण माझी बाजू सत्याची होती, लक्षात असू द्या. आणि सत्य कायम, सत्याचं आयुष्य जास्त असते. आजपर्यंत इतिहास बघा, रामायणापासून महाभारतापासून जे जे आपण आजपर्यंत इतिहासात जाल तेव्हा तेव्हा बघा, कधीही षडयंत्र करणारा कधीही जिंकला नाही. लक्षात ठेवा. शकुनी मामा जिंकला नाही, तर फलटणचा शकुनी मामाही जिंकला नाही. मला राजकारणाचं संपवता मी संपलो नाही गावडे साहेब, पण त्यांना संपायला लागलं, त्यांना घरी बसायला लागलं. कारण माझी बाजू सत्याची होती, माझी बाजू खऱ्याची होती. म्हणून मी आज पण स्वाभिमानानं सन्मानानं उभा आहे आणि पुढे लोकांची सेवा करत पुढे चालू. त्यामुळं अनेक प्रसंगांचं पुढे जात असताना मला एवढंच आपल्याला सांगायचं ना, आजही मी सांगतो, अनेकांना काळजी आहे, अनेकांना केसमध्ये आहे का नाही पण जामीन घेऊन ठेवले काही. पण आजही हा जयकुमार गोरे सांगतोय, कधीही चुकीचं कारवाई कुणावर करणार नाही, कधीही चुकीची कारवाई कुणावर करणार नाही. सत्ता आली आणि सत्ता नसली तरी कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय देणार नाही, कधी नाही देणार. पण ज्या ज्या लोकांनी अडचण आणली, ज्या ज्या माणसांनी षडयंत्र केली, त्यांनाही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हणजे स्वतःच त्रास होऊन घेतात. मी तरी काय करू? कोण इकडं पळतंय, कोण तिकडं पळतंय, कोण इकडं चाललंय, कोण तिकडं चाललंय. केसमध्ये आहे का नाही ह्याची माहिती घेण्यात कधी. सगळी परिस्थिती का निर्माण झाली? मंत्री झाल्यावर सुद्धा याला सहन नाही झालं. ठीक आहे, आमदार होईपर्यंत ठीक होत, मंत्री झाल्यावर सुद्धा याला सहन नाही झालं. लहानपण जाऊन पण ही कसल्या औलाद आहे मला माहिती नाही. माणूस म्हणून आपण जगतो, माहिती, आपण माणूस म्हणून जगतो.
दुश्मनाच्या घरी सुद्धा एखादा माणूस गेला तर त्या कुटुंबाचा आपण आदर करतो, किमान दुःखातनं बाहेर पडेपर्यंत तरी त्या कुटुंबाच्या पाठीशी आपण राहतो किंवा त्याच्या दुःखात आपण राहतो. अरे माझ्या बापाचा 10वा सुद्धा साध्यांनी करू दिला नाही. 10व्याच्या आधी जयकुमार गोरे षडयंत्र केलं आणि जयकुमार गोरेला बदनाम करायचा प्रयत्न केला. 10वा सुद्धा झाला नव्हता माझ्या वडिलांचा. किमान 10 दिवस होईपर्यंत डॉक्टर साहेब वाट नाही बघितली. काय अजून 3 दिवस थांबला असतं बिघडलं असतं काय? 3 दिवसांनी हे षडयंत्र करता आलं असतं नाही. ही सगळी परिस्थिती आहे. म्हणून काळ कुणाला माफ करत नाही, लक्षात असतं. त्यामुळे मला माझ्या दुश्मनाला सुद्धा माझं सांगणं आहे, माझ्या विरोधकाला सांगणं आहे, बाबांनो चांगलं जगा. कुणाचंही वाईट करून कधी आपलं चांगलं होत नाही. कुणाचं वाईट चिंतून आपलं काय चांगलं होत नाही. आणि चांगलं करायचं असेल आणि तुम्हाला जयकुमार गोरेला घरी बसवायचं असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे वागायला लागेल, सत्य घेऊन लोकांच्या सोबत जायला लागेल आणि लोकांची सेवा करायला लागेल, तरच घडेल. षडयंत्र रचून जयकुमार गोरे कधी थांबणार नाही आणि षडयंत्रातनं कधी कोण जिंकला नाही हे मी त्यांना आपल्याला सांगेन. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, बाकी सगळ्या गोष्टी जाऊ दे, पण आपण जे प्रेम, आपण जे आशीर्वाद, जी ताकद पाठीशी उभी केली, अशी ताकद आपल्या पाठीशी राहू द्या.